हॅलो. हा बोला ना. आता जर असं झालं की आपला ब्रँडवाइज ओपन नाही होत आहे किंवा कधी कधी एक्सेलचा प्रॉब्लेम येतो. हा, आता मायक्रोसॉफ्ट एक्सेल इथे इन्स्टॉल आहे. हो हा, आणि आपण जर F5 मध्ये गेलो इथे आणि F5 मध्ये 8 नंबर मध्ये आपल्याला 5 दिसतो. हो 8 नंबर मध्ये 5C आहे. हा, तर हो अशा केसमध्ये कधी कधी रिपोर्ट नाही निघत. तर त्यावेळेला काय करायचं, आपलं सॉफ्टवेअर मिनिमाइज केलं मी, दिस पीसी मध्ये गेलो, सी ड्राईव्ह, आणि त्या प्रोग्राम फाईल्सच्या आत मायक्रोसॉफ्ट ऑफिस असतं. आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये ऑफिस 12, ऑफिस 10 असेल तर मग ऑफिस 15, 16 असं काहीतरी फोल्डर असतं. तर ते कॉपी करायचं आणि ते सरळ आपल्या सॉफ्टवेअरचं जे फोल्डर आहे डी त्याच्यावर टाकून द्यायचे. कधी कधी काय होतं, सी ड्राईव्ह प्रोटेक्टेड असतो, हो त्याच्यामुळे रिपोर्ट नाही निघत. तर सरळ ते ऑफिस 12 जेवढं फोल्डर आहे ते आपण तिकडे टाकलं. ठीक आहे. आता आपण इकडे सॉफ्टवेअर मध्ये काय करू, F5 मध्ये जाऊ, 8 नंबर, आणि इथे हा जो एक इथे हा जो पाथ आहे हा कॉपी करून खाली पेस्ट करायचा. हा? आणि इथे आपण सी च्या जागी डी करून देऊ, कारण आता आपण डी वर कॉपी केलं की नाही. हो हा. आणि डी वर काय केलं आपण, ऑफिस 12 डायरेक्ट टाकलं. हो हा पाथ एवढा मिटवून टाकला मी. ठीक आहे. तर कधी कधी पाथ सेट नसेल होत किंवा काही, तर सरळ डी वर ऑफिस 12 कॉपी करायचं आणि हा पार्ट टाकायचा, म्हणजे यातला एवढा पार्ट काढून टाकायचा. आणि सी कोलन आहे, सी कोलनच्या जागी डी कोलन टाकायचं आणि फाईलला सेव्ह करायचं. ठीक आहे. की आता हा नवीन पाथ सेट झाला. पण नवीन पाथ सेट झाल्यावर हे सॉफ्टवेअर बंद करणं जरुरी आहे. सॉफ्टवेअर जर ऑलरेडी चालू असेल तर त्याला तोच पाथ माहिती आहे, हो म्हणून आपण हा सॉफ्टवेअरला बंद केलं आणि आता तो रिपोर्ट आपण काढून पाहू. ठीक आहे.